नमस्कार, शुभ सकाळ मुलांनो. कसे आहात? मजेत? घरी राहा, सुरक्षित राहा. शाळा बंद पण अभ्यास मात्र सुरू. चला तर आज आपण अभ्यासाला विषय घेतलेला आहे मराठी युवक भारती इयत्ता 12वी. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर इथे मी कार्यरत आहे. माझे नाव सौ भालसिंग SB, श्रीमती सादरे SG. चला पाहूया आपण कोणता घटक अभ्यासाला घेतलेला आहे. तो घटक घेतलेला आहे व्याकरणाचा आणि त्यामध्ये उपघटक आहे समास. आपण आता समास हा व्याकरणाचा प्रकार अभ्यासत आहोत आणि आज आपण तत्पुरुष समास हा दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत. पण आपण आठवून पाहूया मागचा कोणता प्रकार अभ्यासलेला आहे आणि समासाचे प्रकार कोणते आहेत ते पुन्हा एकदा आठवूया. पहा, तर समासाचे मुख्य प्रकार आणि उपप्रकार. पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. हा समासाचा प्रकार, त्याचं लेक्चर व्हिडिओ मागच्या पोस्टमध्ये आहे. दुसरा प्रकार तत्पुरुष समास आणि त्याचे उपप्रकार 3 आहेत. ते आज आपण पूर्ण अभ्यासणार आहोत. विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. पुढच्या लेक्चरमध्ये तिसरा प्रकार द्वंद्व समास आणि त्याचे उपप्रकार होतील आणि शेवटचा चौथा प्रकार त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तयार करूया. तर आज आपण तत्पुरुष समास, त्याचे उपप्रकार 3 अभ्यासणार आहोत. चला कृतीच्या सहाय्याने आपण हा प्रकार अभ्यासूया. तत्पुरुष समास आणि त्याची आपण कृती घेऊया. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. आता खाली काही वाक्य दिलेली असतील, त्या वाक्यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे तो आपण ओळखायचा आहे. पहिलं वाक्य, मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. आता या वाक्यामध्ये जोड शब्द म्हणजे सामासिक शब्द कोणता आहे? तो शब्द आहे लोकार्पण. तो आपण अधोरेखित केला. दुसरं वाक्य आहे, सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले. सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले. आता इथे सामासिक शब्द कोणता आहे? तर इथे 2 शब्द सामासिक आहेत. पहिला आहे सुप्रभाती आणि दुसरा आहे नीलकमल. तिसरं वाक्य आपण घेऊया. शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो. आता या वाक्यामध्ये कोणता आहे सामासिक शब्द पाहू आपण. सामासिक शब्द आहे त्रिकोण. आता या सामासिक शब्दांना आपण अधोरेखित केलंय, पण त्याचा विग्रह करून पाहूया आपण. अधोरेखित सामासिक शब्दांची वैशिष्ट्य आणि विग्रह पाहू आपण. या सामासिक शब्दामध्ये दुसरे पद महत्त्वाचे आहे. लोकार्पण म्हणजे लोकांना अर्पण. यामध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. लोकांना अर्पण. अर्पण शब्द महत्त्वाचा आहे. विग्रह केल्यानंतर लक्षात येते. नंतर दुसऱ्या वाक्यामध्ये सुप्रभाती. सुप्रभाती म्हणजे चांगल्या सकाळी किंवा प्रभाती. दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. नीलकमल. नील असे कमल. इथे कमल शब्द महत्त्वाचा आहे. दुसरे पद महत्त्वाचे आहे. आणि तिसऱ्या शब्दामध्ये त्रिकोण. त्रिकोण म्हणजे 3 कोणांचा समूह. या सामासिक शब्दामध्ये कोण महत्त्वाचा आहे. म्हणून या समासाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे की या समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. सामासिक शब्द जो आहे त्याचे 2 पद आहेत. पहिलं पद, दुसरं पद. त्यातलं दुसरं पद महत्त्वाचं आहे. आणि सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्तीचे प्रत्यय योजावे लागतात. जसे आपण इथे काय केले, लोकार्पणला लोकांना अर्पण ना विभक्तीचा प्रत्यय वापरलाय.
नील असे कमल, नीलकमल असे हा गाळलेला शब्द भरला तिथे आपण नीलकमलमध्ये. 3 कोणांचा समूह त्रिकोण, म्हणजे विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजना करावी लागते. हे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं तत्पुरुष समासाचं. तर यावरून आपण एक तक्ता पूर्ण करूया तत्पुरुष समासाचा. इथे एक तक्ता दिलेला आहे आणि तक्ता पूर्ण करा असं सांगितलंय. एका भागात दिलंय समासाचा विग्रह आणि त्यावरून सामासिक शब्द ओळखायचा आहे. पहिला शब्द आहे, पहिला समासाचा विग्रह दिलाय राजाची आज्ञा. आता इथे ची हा प्रत्यय आलेला आहे, तो आपण काढून टाकूया. मग राजा आज्ञा असं न म्हणता राजाज्ञा असा सामासिक शब्द येईल. राजाची आज्ञा, राजाज्ञा. दुसरा शब्द आहे 8 अंगांचा समूह. आता इथे समूह शब्द काढून टाकायचा आहे. 8 अंगांचा, पण 8 अंगांचा असं न म्हणता सामासिक शब्द जोड शब्द कसा तयार होईल? अष्टांग. अष्ट म्हणजे 8 आणि अंग, 8 अंग, अष्टांग. तिसरा समासाचा विग्रह दिलेला आहे उत्तम असा पुरुष, असा शब्द काढून टाकायचा आहे आणि ते दोन्ही शब्द एकत्र करायचे आहेत. मग कसा होईल? पुरुषोत्तम हा सामासिक शब्द तयार होतो. आता असे आपण अनेक शब्द पाहू शकतो. तोंडपाठ, तोंडाने पाठ, कंबरपट्टा, कंबरेसाठी पट्टा, महादेव, महान असा देव, अनिष्ट, नाही इष्ट ते. अशा प्रकारे आपण सामासिक शब्दाचा विग्रह करू शकतो. याला म्हणायचं तत्पुरुष समास. आता या उदाहरणांच्यावरून काय लक्षात येत आहे आपल्या ते पाहू आपण. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे वैशिष्ट्य. दुसरं पद महत्त्वाचं आणि विभक्ती प्रत्यय किंवा गाळलेला शब्द विग्रह करताना तिथे घालावा लागतो. हा झाला तत्पुरुष समासाचा प्रकार. आता याचे आपण उपप्रकार अभ्यासणार आहोत. तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया. तत्पुरुष समासाचा उपप्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे. विभक्ती तत्पुरुष समास. हा प्रकार अभ्यासण्यापूर्वी मुलांनो, आपण विभक्ती म्हणजे काय आणि त्याचे प्रत्यय याबाबत थोडीशी उजळणी करूया. विभक्ती म्हणजे नाम, सर्वनाम यांचं वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्याला विभक्ती म्हणतात. आणि नाम, सर्वनाम विभक्तीचे रूप तयार करण्यास याला जी अक्षरे जोडतात त्याला प्रत्यय असे म्हणतात. आणि विभक्तीचे एकूण 8 प्रत्यय आहे, 8 प्रकार आहेत. आणि एकवचन अनेकवचनामध्ये प्रत्यय कसे आहेत ते या तक्त्यामध्ये पाहूया. 8 विभक्ती क्रमाने प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी. अष्टमी न म्हणता संबोधन, संबोधन याचा अर्थ हाक मारणे. आणि याचे प्रत्यय आहेत. प्रथमेला एकवचनात अनेकवचनात प्रत्यय नाहीत आणि संबोधनला प्रत्यय नाही, बाकीच्या ठिकाणी प्रत्यय आहेत. हा तक्ता तुम्ही पूर्वी पाठही केलेला आहे. द्वितीया सलाते सलानाते, तृतीया ने एशी निशीही, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी उन्हून उन्हून, षष्ठी चाचीचे चेचाची, सप्तमी तई आ तई आ. आणि संबोधनला प्रत्यय नाहीत. हे तुम्हाला माहिती आहे, पुन्हा आपण उजळणी घेतलेली आहे.
तर आता पाहूया विभक्ती तत्पुरुष समास आणि या समासाचा अभ्यास करताना आपण काही उदाहरणं घेऊया. या उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे. सामासिक शब्द दिलेत, त्याचा विग्रह दिला आहे आणि आता विभक्तीचे प्रत्यय शोधायचे आहेत आपल्याला. पहिला शब्द आहे लोकप्रिय, विग्रह लोकांना प्रिय. मग विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे? ना. दुसरा शब्द कष्टसाध्य, विग्रह कष्टाने साध्य, विभक्तीचा प्रत्यय ने. चोर भय, चोरापासून भय, पासून. घर मालक, घराचा मालक, चा. नाट्यगृह, नाट्यासाठी गृह, साठी. वनभोजन, वनातील भोजन, तील. असे विभक्ती प्रत्यय वापरून विभक्ती तत्पुरुष समास होतो. पण इथे लक्षात ठेवायचं आहे की सामासिक शब्दांचा विग्रह करताना नामाला काही वेळेला विभक्ती प्रत्ययांच्या ऐवजी शब्दयोगी अव्ययसुद्धा वापरली जातात आणि ती अव्यय जी आहेत ती त्या विभक्तीचे कार्य करतात. म्हणजे शब्दयोगी अव्ययांचा सुद्धा वापर केला जातो विभक्ती तत्पुरुष समासामध्ये. आता आपण विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्य समजून घेऊया या उदाहरणांच्या वरून. वैशिष्ट्य आहे क्रमांक 1, सामासिक शब्दातील पहिले पद नाम किंवा विशेषण असतं. जो सामासिक शब्द आहे त्यातला पहिला शब्द जो आहे तो नाम असेल किंवा विशेषण असेल. उदाहरणार्थ राजपुत्र, घर जावई, क्रीडांगण, दुःखप्राप्त, भक्तिवश, ऋणमुक्त असं पहिलं पद नाम किंवा विशेषण असेल. नंतर सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाचे शब्दयोगी अव्यय वापरले जाते. म्हणजे प्रथमा आणि संबोधन सोडून इतर विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय वापरले जातात. शब्दयोगी अव्ययांचा सुद्धा वापर केला जातो. त्या विभक्ती प्रत्ययांचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात. त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. विभक्ती तत्पुरुष समासामध्ये विग्रह करताना शब्दयोगी अव्यय किंवा विभक्तीचे प्रत्यय वापरले जातात आणि पुन्हा जर त्याचा सामासिक शब्द बनवायचा असेल तर ते प्रत्यय काढून टाकायचे किंवा शब्दयोगी अव्यय असेल तर ते काढून टाकून एक शब्द बनवायचा. हा झाला पहिला प्रकार, विभक्ती तत्पुरुष समास. यानंतर आपण पुढचा प्रकार अभ्यासूया. पुढचा प्रकार आहे कर्मधारय समास. यामध्ये आपण काही वाक्य घेऊ आणि त्यावरून त्या उदाहरणांच्या वरून तक्ता पूर्ण करणार आहोत. वाक्य घेऊया. पहिलं वाक्य घेतलेलं आहे, गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. इथे सामासिक शब्द आहे वेषांतर. दुसरं वाक्य घेऊ आपण, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. इथे सामासिक शब्द आहे दुष्काळ. तिसरं वाक्य, काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. इथे सामासिक शब्द आहे मानधन. चौथं वाक्य घेऊया, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. या वाक्यामध्ये निळा सावळा हा सामासिक शब्द आहे. आता या 4 वाक्यांच्या वरून आपण पुढील तक्ता पूर्ण करूया. या तक्त्यामध्ये सामासिक शब्द दिलेले आहेत, विग्रह दिलेला आहे, पण काही रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्यात. पहिला सामासिक शब्द दिलेला नाही आहे, विग्रह दिलेला आहे अन्य असा वेश. आणि जे पहिलं विधान होतं आपलं, गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात, आपण वेषांतर हा शब्द अधोरेखित केलेला होता आणि तोच आहे आपला या रिकाम्या जागी सामासिक शब्द वेषांतर.
दुसरा शब्द अधोरेखित केला होता आपण, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. दुष्काळ हा सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह होईल दु किंवा वाईट असा काळ, म्हणजे वाईट असा काळ, दुष्काळ. तिसरं विधान घेतलं होतं, तिथे सामासिक शब्द होता, काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. मानधन त्याचा विग्रह आहे मान हेच धन. आणि चौथं विधान होतं, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. आता विग्रह दिलाय निळा सावळा असा, सामासिक शब्द आहे निळा सावळा. आता या उदाहरणांच्या वरून आपण कर्मधारय समासाची वैशिष्ट्य लक्षात घेणार आहोत. क्रमाक्रमाने आपण वैशिष्ट्य पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे, दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. उदाहरणार्थ मुखचंद्रमा, प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाहीत, म्हणजे कर्मधारय समासामध्ये प्रत्यय नाहीत. दुसरं उदाहरण, अमृतवाणी, मुखचंद्रमा, अमृतवाणी, दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये आहेत, प्रथमा. दुसरं वैशिष्ट्य आहे, कधी पूर्वपद म्हणजे पहिलं पद विशेषण असतं. उदाहरणार्थ कृष्णविवर, नीलकमल, पीतांबर, रक्तचंदन, हे पहिलं पद जे आहे ते विशेषण आहे. पुढचं वैशिष्ट्य, कधी उत्तरपद, उत्तरपद म्हणजे नंतरचं दुसरं पद, हे काय आहे, विशेषण असतं. उदाहरणार्थ घननीळ, पुरुषोत्तम, भाषांतर, वेषांतर, देशांतर, हे दुसरं पद विशेषण. पुढचं वैशिष्ट्य आहे, कधी कधी दोन्ही पदे विशेषण असतात. उदाहरणार्थ श्याम सुंदर, श्याम आणि सुंदर दोन्ही विशेषण. कृष्ण धवल, शुभ्र धवल, पांढरा शुभ्र, लाल भडक, काळा कुट्ट, हिरवागार, काळा भोर, असे शब्द दोन्हीही ह्या शब्दामध्ये, सामासिक शब्दामध्ये दोन्ही पद विशेषण आहेत. पुढचं वैशिष्ट्य आहे, कधी पहिले पद उपमान असतं तर कधी दुसरं पद उपमान असतं. उदाहरणार्थ कमलनयन, नरसिंह, चंद्रमुख, चरणकमल, इथे पहिलं किंवा दुसरं पद उपमान आहे. पुढचं वैशिष्ट्य, कधी कधी दोन्ही पद एकरूप असतात. विद्याधन, मातृभूमी, काव्यानंद, भवसागर, विद्युल्लता, चरणकमल, असे दोन्ही पद एकरूप असणारे. यावरून आपण कर्मधारय समासाला वैशिष्ट्य शेवटचं पाहूया आपण. ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात, त्या समासाला कर्मधारय समास असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचे आहेत वैशिष्ट्य. तत्पुरुष समासाचा तिसरा प्रकार आपण अभ्यासत आहोत, द्विगु समास. या समासाचा अभ्यास करताना आपण काही उदाहरणं घेऊ आणि त्यावरून तक्ता पूर्ण करूया. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा, अशी कृती करूया आपण. पहिलं विधान दिलेलं आहे, सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात. या ठिकाणी सामासिक शब्द आहे दशदिशा. दुसरं विधान आहे, नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. या ठिकाणी नवरात्र हा सामासिक शब्द अधोरेखित केला. तिसरं विधान आहे, सुरेखाला वन्यजीव सप्ताह निमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या विधानामध्ये सामासिक शब्द अधोरेखित करूया आपण, सप्ताह. आणि यावरून आपण आता हा तक्ता भरणार आहोत. सामासिक शब्द आणि विग्रह, काही ठिकाणी सामासिक शब्द दिलाय आणि काही ठिकाणी विग्रह दिलाय. रिकाम्या जागा आपण भरू. विग्रह दिलेला आहे 10 दिशांचा समूह, म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे दशदिशा, 10 दिशांचा समूह दशदिशा. दुसरा शब्द आहे नवरात्र आणि त्याचा विग्रह करायचा 9 रात्रींचा समूह.
तिसऱ्या विधानामध्ये सप्ताह हा शब्द अधोरेखित केलेला आहे. त्याचा विग्रह आहे 7 अहांचा, म्हणजे दिवसांचा समूह. 7 दिवसांचा समूह असा आपण त्याचा विग्रह केलेला आहे. आता या विग्रहावरून आणि सामासिक शब्दांच्या वरून आपल्याला द्विगु समासाची वैशिष्ट्य लक्षात घ्यायची आहेत. क्रमाने आपण वैशिष्ट्य विचारात घेऊया. पहिलं वैशिष्ट्य आहे, द्विगु समासात पूर्वपद संख्या विशेषण असते. आपण जी उदाहरणं पाहिली, दश, दिशा, 9, रात्री, सप्ताह, यामध्ये संख्या आलेली आहे. पहिलं पद, पूर्वपद म्हणजे कोणतं? पहिलं पद. तिथे संख्या आलेली आहे. तसेच दुसरं वैशिष्ट्य आहे, हा समास नेहमी एकवचनात असतो, एकवचनी. कारण सामासिक शब्दांवरून समूह दिसतो. समुच्चय, समूह. एका शब्दावरून समुच्चयाचा बोध होतो. समुच्चय म्हणजे अधिक, एकापेक्षा अधिक. समुच्चयाचा बोध होतो, म्हणून त्याला द्विगु समास म्हणतात. हे वैशिष्ट्य फार महत्त्वाचं आहे. तसेच ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते आणि त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, तेव्हा त्याला द्विगु समास असे म्हणतात. मग संख्या विशेषण असणारे सामासिक शब्द आपण काही पाहूया. द्विदल, चौकोन, सप्तसिंधू, पंचपाळे, त्रिखंड, पंचगंगा, सप्तर्षी, सप्तगंगा, अष्टकोनी, षटकोन, सप्तपदी, आठवडा, त्रिभुवन, पंचारती, चौघडी, त्रैलोक्य. पहा, या सगळ्या शब्दांच्या उदाहरणामध्ये जे पूर्वपद आहे, पहिला शब्द जो आहे, पहिलं पद जे आहे, ते आहे संख्या विशेषण आणि या शब्दावरून समुच्चयाचा बोध होतो. हे झाले आपले तत्पुरुष समासाचे 3 प्रकार पूर्ण झालेले आहेत. त्यावरून तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखायचेत आणि तक्ता पूर्ण करायचा आहे. सामासिक शब्द दिलेला आहे, समासाचा विग्रह तो रकाना आहे आणि समासाचे नाव काही भरून दिलेलं आहे आपल्याला. आता आपण जी रिकामी जागा आहे ती आपण शोधणार आहोत. पहिलं दिलेला सामासिक शब्द नाही आहे, पण त्याचा विग्रह दिला आहे. 6 मासांचा, मास म्हणजे महिना, 6 मासांचा, महिन्यांचा समूह. आता पाहूया, 6 मास, त्याचा सामासिक शब्द आहे षण्मास. हा एक नवीन शब्द आहे मुलांनो तुमच्यासाठी, म्हणून तुम्ही षण्मास हा शब्द पुन्हा पहा आणि असाच लिहिण्याचा प्रयत्न करा. षण्मास, त्याचा विग्रह 6 मासांचा किंवा महिन्यांचा समूह. आता इथे आत्ताच आपण अभ्यासलेलं आहे की द्विगु समासात संख्या विशेषण, संख्या, पहिलं पद संख्या असते. मग आपण हा समास ओळखलेला आहे, द्विगु समास. उपप्रकार आपल्या लक्षात आला. दुसरा शब्द दिलेला आहे ग्रंथालय. आता याचा विग्रह करायचा आहे, ग्रंथाचे आलय. मग तो कोणता समास झाला? इथे विभक्तीचा प्रत्यय आलाय, चे, म्हणून मग हा झाला विभक्ती तत्पुरुष समास. तिसरा शब्द दिलेला पण नाही आहे आणि विग्रह पण नाही, फक्त कर्मधारय म्हटलंय. म्हणजे कर्मधारय समासाचा सामासिक शब्द लिहायचा आणि त्याचा विग्रह द्यायचा. तुम्ही कुठलाही शब्द लिहू शकता. मी लिहिलेला आहे इथे महाराष्ट्र आणि त्याचा विग्रह महान असे राष्ट्र, कर्मधारय समास. चौथा शब्द दिलेला आहे त्रिदल आणि त्याचा विग्रह करायचा आहे 3 दलांचा समूह आणि हा समास आहे द्विगु. पुढे शब्द दिलेला नाहीये पण विग्रह दिलाय, बालकांसाठीचे मंदिर म्हणजेच बाल मंदिर. आणि हा समासाचा विभक्ती तत्पुरुष समास, कारण साठीचे, विभक्ती तत्पुरुष समास. पुढचा शब्द आहे नरश्रेष्ठ, त्याचा विग्रह होईल श्रेष्ठ असा नर आणि हा आहे कर्मधारय समास.
सातवा शब्द दिलेला नाही आहे, विग्रह दिलेला नाही, पण विभक्ती तत्पुरुष म्हटलंय. मग तुम्ही कोणतंही उदाहरण तिथे लिहू शकता. मी लिहिलंय विद्यालय, तिथे होईल विग्रह विद्येचे आलय. अशा प्रकारे कृतीपत्रिकेमध्ये परीक्षेला तुम्हाला सामासिक शब्द येईल, त्याचा विग्रह करायला येईल, किंवा विग्रहवरून तुम्हाला सामासिक शब्द ओळखायचा असेल, किंवा विधानं दिली जातील, त्यामध्ये सामासिक शब्द शोधायचा, त्याचा प्रकार शोधायचा. अशा प्रकारे कृती येऊ शकते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, अभ्यास करा, आणि नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तुम्हाला तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तसेच तुम्हाला जो भाग समजलेला आहे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कुठला भाग समजलेला नाही तो अधिक पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवू शकेल. तशा प्रकारे तुमच्या कमेंट असतील किंवा तुमच्या शंका विचारल्या गेल्या तर मी अधिक त्यामध्ये तुम्हाला माहिती देऊ शकेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.